नमस्कार. मी प्राध्यापक संदीप पुंडलिक नन्नावरे. आज आपण त्या ठिकाणी MA द्वितीय वर्ष इतिहास सेमिस्टर 3 कोर्स या संदर्भामधील कल्चरल हिस्ट्री ऑफ महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने डिफाइनिंग द टर्म कल्चर, संस्कृती या शब्दाची व्याख्या किंवा संस्कृती या शब्दाची संज्ञा कशी आहेत, संस्कृती हा शब्द कसा उत्पत्तीत झालेला, या संदर्भामधली संपूर्ण माहिती जी आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. यामध्ये 3 भागामध्ये विभाजन केलं गेलेलं आहे या युनिटचं, ज्यामध्ये सांस्कृतिक इतिहास ते सांस्कृतिक अभ्यास हा पहिला भाग, साहित्य संस्कृती आणि सांस्कृतिक साहित्य हा दुसरा भाग आणि क्लिष्ट सिद्धांत आणि नवीन सांस्कृतिक अभ्यास हा त्यातला तिसरा भाग. ज्यामध्ये प्रथमतः आपण संस्कृती या शब्दाची व्याख्या यावर आपण थोडा भाष्य करणार आहोत. यामध्ये दाखवलेलं एक चित्र आहे द कल्चर व्हील. संस्कृती कशापासून बनते, संस्कृतीचं हे चक्र जे आहे हे चक्र कसं तयार होतं, याच्यामध्ये विविध घटक जे आहेत ते विविध घटक समाविष्ट केलेले आहेत. गॅदर कम्युनिटी, knowledge and stories, language, traditionals and values, techniques and skill, tools and objects, the arts, food and drink, values. हे जे सर्व भाग आहेत हे सर्व भाग आपल्याला संस्कृती या एका घटका अंतर्गत समाविष्ट झालेले दिसून येतात. त्यामध्ये एकत्रित समाज असेल, मूल्य असेल, परंपरा आणि रूढी असेल, भाषा असेल, कला असेल, खानपान असेल, ज्ञान आणि कथा असेल, तंत्र आणि कौशल्य असेल, या सर्व गोष्टींना एकत्रित केल्यानंतर संस्कृती ही संकल्पना जी आहे ही संकल्पना अस्तित्वात येते किंवा अस्तित्वात येऊ शकते. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की संस्कृतीमध्ये या सर्व घटकांचा एकत्रित समावेश होतो. संस्कृती हा शब्द जो आहे हा शब्द व्यापक स्वरूपामध्ये सर्व ज्या काही समाजाच्या घडामोडी घडत असतात त्या सर्व घडामोडीचा समावेश या संस्कृती शब्दांतर्गत होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ही संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे आणि ती परंपरानुसार, ती कालखंडानुसार वेगवेगळ्या स्वरूपात बदलत गेलेली दिसून येते. आपण ढोबळमानाने असं म्हणू शकतो, भारतीय संस्कृती, पाश्चात्य संस्कृती. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की भारतीय संस्कृती ही वेगळी आहे, पाश्चात्य संस्कृती ही वेगळी आहे. मग पाश्चात्य संस्कृती म्हणजे युरोपामधील वेगवेगळे जे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी संस्कृती असू शकते. म्हणजे संस्कृती ही त्या भौगोलिक प्रदेशानुसार त्या भौगोलिक प्रदेशात राहणारा समाज आणि त्या समाजाच्या चालत आलेल्या प्रथा, परंपरा, रीती, रिवाज, पोशाख, भाषा, कला, खानपान, ज्ञान, कथा, तंत्र, कौशल्य या सर्वांचा समावेश जो आहे तो समावेश या सांस्कृतिक घटकामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येतं.
त्यामुळे हे संस्कृती ही एक व्यापक संकल्पना लक्षात घेत असताना आपल्याला असं लक्षात येतं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपण म्हणतो की भारताची सर्वात प्राचीन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीपासून तर आजपर्यंतचा जर विचार केला, 2020 पर्यंतचा जर विचार केला, तर भारतीय संस्कृतीमध्ये अनेक स्थित्यंतरे आलीत, अनेक परिवर्तने आलीत. ती अनेक परिवर्तने, अनेक स्थित्यंतरे हे वेगवेगळ्या कालखंडात घडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण वैदिक संस्कृती, सिंधू संस्कृती झाल्यानंतर वैदिक संस्कृती असं म्हणतो. वैदिक संस्कृती गेल्यानंतर जैन आणि बौद्ध धर्माचा उदय भारतामध्ये झाला. त्यावेळेस जैन संस्कृती, बौद्ध संस्कृती हा भाग आपण त्याच्यामध्ये लक्षात घेतो. त्यानंतर मौर्य संस्कृती असेल, सातवाहन संस्कृती असेल, गुप्त संस्कृती असेल, प्रत्येक कालखंडामध्ये बदलत गेलेल्या राजघराण्यानुसार त्या संस्कृतीची निर्मिती जी आहे ती निर्मिती आपल्याला दिसून येते. त्यामुळे संस्कृती हा जो शब्द आहे, हा शब्द लक्षात घेत असताना आपल्याला त्या कालखंडात ज्या ज्या गोष्टी घडून आल्यात त्या भौतिक स्वरूपामधील असो, ज्या ज्ञानेंद्रियांना आपल्याला भासतात, दिसतात अशा, किंवा त्या मूल्य स्वरूपामध्ये असो, त्या दोन्ही गोष्टींचा समावेश हा संस्कृतीमध्ये केला जात असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर संस्कृती म्हणजे काय? संस्कृती हा संस्कृत शब्दाचा अर्थ म्हणजे चांगले करणे असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. म्हणजे संस्कृती हा जो शब्द आहे, हा शब्द प्रामुख्याने तुम्ही काय कृतीमध्ये आणता, चांगली कृती तुम्ही कशी करता याशी निगडीत असल्याचे दिसून येतं. आपल्या परंपरा, रूढी या जर चांगल्या असतील तर आपण चांगल्या परंपरा, चांगल्या रूढी असं म्हणतो. पण त्या जर चांगल्या नसतील तर आपण त्याचा विरोध करतो. जसं आपल्याला दिसून येतं की 18व्या शतकामध्ये सती प्रथा अस्तित्वात होती. ही प्रथा धर्मतत्वानुसार सांगितलेली आहे, धर्मतत्वानुसार स्वीकारलेली दिसून येतं. मात्र या प्रथा आणि परंपरा वाईट आहे. ही प्रथा स्त्रियांचं शोषण करणारी प्रथा आहे. ही प्रथा स्त्रियांना त्यांच्या नैसर्गिक अधिकारांवर गदा आणणारी प्रथा आहे. ही गोष्ट समाजसुधारकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा विरोध केला आणि त्यांनी प्रामुख्याने ही प्रथा बंद कशी करता येईल या संदर्भामधली पावले जी आहेत ती पावले उचलली. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की संस्कृतीमध्ये चांगल्याही गोष्टीचा समावेश होतो आणि संस्कृतीमध्ये वाईट गोष्टीचाही समावेश होऊ शकतो. मात्र त्या वाईट गोष्टी ज्या आहेत, या वाईट गोष्टी या संस्कृतीचा भाग होऊ शकत नाही. आपण नेहमी म्हणतो की जी गोष्ट चांगली त्याच गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. मग त्या प्रथा असो, परंपरा असो, रूढी असो. जुन्या कालखंडातील काही प्रथा ज्या आहेत त्या प्रथा आजही आपण पाळतो. त्यामागचं कारणच एक आहे की काही प्रथा चांगल्या आहेत आणि मानवी जीवनमानासाठी त्या योग्य आहे, म्हणून त्याचं आपण पालन करतो. म्हणून संस्कृती ही जी आहे ही संस्कृती माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर जास्त प्रमाणामध्ये अवलंबून असलेली दिसून येते. आता प्रकृती म्हणजे निसर्ग आणि विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे विकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार. महत्वाचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये हाच लक्षात घ्यावा लागतो की संस्काराच्या माध्यमातून जे विविध प्रथा, परंपरा आणि विविध मूल्य आपण समाजामध्ये रुजवतो, त्या रुजवलेल्या मूल्यांच्या माध्यमातून संघटित असं कार्य एकरूपास येतं किंवा
समाजासमोर मांडलं जातं ते म्हणजे संस्कृती. आता या संस्कृतीमध्ये कला व शास्त्रे यातील उच्च अभिरुची, अर्थात याला अभिजात संस्कृती असं म्हटलं जातं. मात्र एखाद्या संस्थेच्या, संघटनेच्या किंवा एखाद्या समूहाच्या प्रवृत्ती, मूल्ये, ध्येय, प्रथा, प्रघात इत्यादी सामायिक बाबीवर सुद्धा संस्कृती जी आहे ती संस्कृती अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. मानवी ज्ञान, समजुती, वर्तणुकी इत्यादींचाही एकत्रित परिपाक या संस्कृतीमध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे संस्कृती ही जी आहे ही व्यापक स्वरूपात असल्याचं दिसेल. मनुष्य व त्याच्या भोवतालीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवन यात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नाही, तर स्वतःचा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वतःत बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहे. मन आणि बुद्धी यांच्यावर झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार हे प्रामुख्याने संस्कृतीमधील महत्त्वाचे घटक असू शकतात. धन्यवाद.